काळ्याशार डांबरी रस्त्यावर जेव्हा टायरची गती वाढते आणि खिडकी बाहेरची हिरवाई डोळ्यांना सुखावून जाते, नभात दाटलेले ढग आणि वाटेत सोबतीला डोलणारी झाडं सांगतात जणू आजच घराच्या भिंती सोडा आणि अनुभवा मुक्त आकाश वेड. सह्याद्रीच्या कुशीतून कोकणाच्या त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून आज आमची मुसाफिरी निघाली आहे, जिथे समुद्र कडेकपारीला स्पर्श करतो आणि वारा अंगावर शहारे आणतो. हो, आज आम्ही निघालो आहोत मालवणच्या दिशेने. रोड ट्रिप टू मालवण या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोड ट्रिप टू मालवण ही सिरीज हे फक्त व्हिडिओ नसून तर हे कुठल्याही ठिकाणाबद्दल नाही आहे, तर ते आहे त्या प्रवासाबद्दल. या रोड ट्रिपबद्दल आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो. मुंबई पुण्याचं ट्रॅफिक मागे सोडून आता आम्ही थेट कोकणची शान मालवण गाठणार आहोत. कोकणच्या घाटामधली ती सुंदर हिरवाई, रस्त्यावरच्या टपरीवरचा गरमागरम वडापाव, चहा, मालवणचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि अर्थातच जिभेवर रेंगाळणारी माशांचा रस्सा आणि सोलकढी, हे सगळं काही आपण या सिरीजमध्ये अनुभवणार आहोत. त्याच्यामुळे या सिरीजचे सगळे एपिसोड पाहायला विसरू नका. चला तर मग स्टार्ट करूया. तुम्ही काय घेणार आहे? चहा? वॉलेट आहे का बरं? इथे नाही माहिती मला. ठीक आहे, लागलं ते तुम्ही घ्यायला. मला बाय. गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर जवळजवळ सकाळचे 6:45 वाजलेत आणि तुम्ही आतापर्यंत व्लॉग बघितलाच असेल. तर ही आमची पहिली रोड ट्रिप आहे आणि अनप्लॅन ट्रिप आहे. तर डेस्टिनेशन फिक्स नाही आहे, पण जे काही जसं काही वाटेत येईल तसं तसं छान छान फिरत फिरत जायचं असं थोडंसं ठरवलं आहे. तर चला म्हटलं याचा एक व्लॉगसुद्धा करूया. तर आम्ही कशा पद्धतीने आमची ट्रिप कंप्लीट करतो आणि डेस्टिनेशनला पोहोचतो, तर हे मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे. आणि हे जे व्लॉग्स आहेत ना, हे सिरीजमध्ये येतील. तर ही आमची जवळजवळ 4 ते 5 दिवसाची ट्रिप आहे. तर म्हटलं पर डे एक व्लॉग करूया. तर असे 3-4 व्लॉग तरी नक्की आणण्याचा मी प्रयत्न करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सिरीज तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मग मी पुढेसुद्धा असे नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग निघूया. कुठे बसायचे? कुठे बसायचे? इथे. बाय करून दे, बाय करून दे. बाबू, बाबू, तू काय खाणार आता? तू काय खाणार? चाय. चाय चाय नाही पित ना छोटू बेबी. जेव्हा काय करणार? खा. कुठे आहे खाकरा? खाकरा खायचं तुला? डॅडू काय आणतात बघ. इडली. ये, तू इडली आवडते तुला? ये, व्हेरी नाईस. डॅडू आले ना? भूख लागेल तर काय करू? वडा चांगला आहे. चटनी दे दो यार, ये नहीं मेरे को भी दे दो. इसमें मजा नहीं है. वडा मस्त. वड्याची डिश चांगली आहे. दे बबाल दे. कसं आहे? यम्मी म्हणते. इडली छान आहे, खाऊ घाल तू. नाही, वडा चांगला आहे. भाजी बेकार आहे. इडली पण छान आहे. इडलीत नाही प्रॉब्लेम काही ना का? सांबार नाही बनवता आला त्यांना. सांबार ठीक आहे. झालं मग पिऊन जायचं आता? चल आता उशीर होतोय. ए बाबू, आपली इडली कशी होती? कशी होती? सांग सांग सांग. कशी होती सांग ना. यम्मी. कशा? यम्मी. चलायचं. इथून सोलापूर किती किलोमीटर आहे आता? 150. 150. आणि तिथून सांगली
तिथून सांगली अजून 200. हां. आणि ते मंदिर काय माहिती किती आतमध्ये, 3 किलोमीटर आहे वाटतं. वाटेत थोडा छोटासा स्टॉप घेण्यासाठी थांबलोय. तर इथून सोलापूर आता आहे जवळजवळ 50-55 किलोमीटर आणि तिथे एक स्टॉप घेऊ जेवणासाठी जमलं तर, आणि मग पुढे जाऊ सांगलीला. तर सांगलीत मी आत्ताच बघितलं ऑनलाईन, तर तिथे एक गणपती मंदिर आहे, अँशियंट गणेश टेम्पल. तर जर ते ऑन द वे असेल तर तिथे जाण्याचा प्रयत्न करू, आणि मग रात्रीचा जो हॉल्ट आहे तो कोल्हापूरमध्ये घेण्याचा विचार केला आहे. जर संध्याकाळी वेळेत आम्ही कोल्हापूरला पोहोचलो तर अंबाबाईच्या दर्शनाला सुद्धा नक्की जाण्याचा प्रयत्न करू. काय करते बाबू? खेळते खेळते. तुला येतं का चालवता? आ खाली उतरायचं ना? उतर 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 उतर. काय करते परुताई? आ तुला येतं चालवता? असं चालवतात डॅडू? कसं कसं चालवायचं? कसं चालवायचं? ओहो, हुशार आहे ग तू. बाय बाय बाय, टाटा. जाऊ मी? चल तू पण ये. सोलापुरात पोहोचल्यानंतर आम्ही बायपासने न जाता आम्ही इथे सोलापूरलाच थांबलो. तर म्हटलं छोटासा स्टॉपसुद्धा होईल, पेटपूजा होईल. मग सोलापूरमध्ये हॉटेलचं ऑप्शन एक्सप्लोअर केलं. इथे आलो, इथे जेवणासाठी थांबलो, जेणेकरून दुपारचं ऊन थोडंसं टळून जाईल. सकाळपासून प्रवास केल्यानंतर आम्ही आता पोहोचलो सोलापूरला, आणि सोलापूरला जेवणासाठी थांबलो कारण आराध्याला पण खूप भूक लागली होती. तर इथे रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो असताना मला काहीतरी दिसलं आहे, तर म्हटलं तुम्हालासुद्धा ते दाखवावं. तर मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. इकडे रेस्टॉरंटमध्ये मला महाराजांची मूर्ती दिसली, म्हणजे जिथे मी बसली आहे तिथे अगदी समोरच आहे. आणि ही मूर्ती कुठली आहे बघा, जी आपल्या देवघरात आहे ना ती मूर्ती आहे. तर ही मूर्ती मी सोलापूरवरूनच मागवली होती, म्हणजे स्वप्नील दादांनी मला पाठवली होती. ही मूर्ती स्पेशली सोलापुरातच बनते, तर स्वप्नील दादांनी मला पाठवली होती. तर ती हुबेहूब सेम मूर्ती मला जी देवघरात आहे ती इथे पाहायला मिळाली. म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावं. तर थोड्या वेळात जर मला जमलं ना तर मी जवळून मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हालासुद्धा महाराजांची अशी मूर्ती घ्यायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. पण सॉफ्ट आहे का? खूप बारीक आहे ना? मस्त आहे. एक्झॅक्ट पोळीची टेस्टी त्याला इतकी बारीक. मला नाही करता येत ना इतकी बारीक भाकर. काय दे? जिथे जाऊ तिथे महाराज आपल्या पाठीशी नेहमीच असतात, याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येतो. जवळजवळ संध्याकाळचे 5:15 वाजलेत. तर सांगलीच्या त्या अँशियंट गणपती मंदिरात जायचं होतं, पण तिकडचा रस्ता खूप खराब होता आणि ट्रॅफिक होती. तर त्याच्यामुळे तो प्लॅन थोडा कॅन्सल केला, आणि आता डायरेक्ट आम्ही कोल्हापूरलाच जाणार आहोत. तर सांगलीमध्ये इथे वाटेत आता आम्ही पाणीपुरी वगैरे खायला थांबलो आहे, तर इथून खातो आणि मग डायरेक्ट कोल्हापूरला जातो. आणि वेळेत जर तिकडे पोहोचलो तर मग संध्याकाळी अंबाबाईच्या दर्शनाला जाऊया. कसं आहे? सांगलीत छान पेटपूजा केली. सांगलीतच काल संध्याकाळ झाली होती, तिथला छान सूर्यास्त एन्जॉय केला. तिथून आम्ही निघालो कोल्हापूरसाठी, आणि कोल्हापूरला यायला म्हणजे जवळजवळ आम्ही जिथे स्टे बुक केला तिथे यायला आम्हाला 9:30 पावणे 10 झाले. तर इथून फ्रेश होऊन अंबाबाईच्या मंदिरात जाण्यासाठी जवळजवळ 13-14 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. तर इथल्या ओनरने आम्हाला सांगितलं की आता जर आम्ही तिथे गेलो तर एनिवेज मंदिर जे आहे ते बंद झालेलं असेल आणि दर्शन तर काही होणार नाही.
मग त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅनसुद्धा कॅन्सल केला आणि रूममध्येच आराम करण्याचं ठरवलं. मग म्हटलं उद्या अर्ली मॉर्निंग उठू आणि डेस्टिनेशनला तरी लवकर जाऊ. तर आजचा व्लॉग हा मी इथेच संपवते. उद्याचा व्लॉग परत डे 2मध्ये कंटिन्यू करेल आणि तिथे तुम्हाला दिसेल की आम्ही कुठल्या डेस्टिनेशनसाठी जातो. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पुढचा व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आवर्जून पुढचा व्लॉग बघा. तुम्हाला सिरीज खूप आवडेल. बाय बाय.